सोनालीचा जन्म एका साध्या पण प्रेमळ कुटुंबात झाला होता. तिचं बालपण खूप आनंदात गेलं होतं. आई वडिलांची ती लाडकी मुलगी होती. लहानपणापासूनच तिच्या मनात अनेक स्वप्न होती. तिला वाटायचं की एक दिवस तिचंही एका चांगल्या घरात जाईल, तिच्यावर प्रेम करणारा नवरा मिळेल आणि ती आनंदाने संसार करेल. तिच्या मनात संसाराची जी चित्र होती ती खूप सुंदर होती. सकाळी नवऱ्यासाठी चहा बनवणं, घरातील सगळ्यांची काळजी घेणं, सण उत्सव एकत्र साजरे करणं आणि प्रेमाने भरलेलं आयुष्य जगणं, यापेक्षा जास्त तिने कधी काही मागितलं नव्हतं. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस तिचं लग्न अमोल नावाच्या मुलाशी ठरलं. लग्नाच्या दिवशी तिच्या डोळ्यात हजारो स्वप्न होती. आई वडिलांचा निरोप घेताना ती खूप रडली होती, पण त्या अश्रूंमध्ये दुःखापेक्षा नव्या आयुष्याची उत्सुकता जास्त होती. सासरी पोचल्यावर सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना ती खूप प्रयत्न करत होती. प्रत्येक काम ती मनापासून करत होती. सासू सासरे आनंदी राहावेत, नवरा खुश राहावा, यासाठी ती स्वतःला पूर्णपणे झोकून देत होती. पण काही महिन्यानंतर परिस्थिती बदलू लागली. तिच्या प्रत्येक कामात चुका काढल्या जाऊ लागल्या. ती कितीही मेहनत करत असली तरी तिचं कौतुक कधीच केलं जात नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घरासाठी झटत राहायची, पण तिच्या वाट्याला यायचे फक्त टोमणे, उपहास आणि दुर्लक्ष. तुला काहीच जमत नाही. तुझ्या माहेरच्यांनी तुला काही शिकवलं नाही का? आमच्या घरात अशा पद्धतीने वागत नाहीत, अशी वाक्य रोज तिच्या कानावर पडत होती. सुरुवातीला तिने या गोष्टी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू त्या शब्दांनी तिच्या मनावर खोल चकमा करायला सुरुवात केली. सर्वात जास्त वेदना तिला तिच्या नवऱ्याच्या शांततेमुळे होत होत्या. अमोल वाईट माणूस नव्हता, पण तो कधीच तिच्या बाजूने उभा राहत नव्हता. जेव्हा तिला आधाराची गरज असायची तेव्हा तो फक्त मनाला लावून घेऊ नकोस एवढंच म्हणायचा. दिवसेंदिवस सोनालीच्या मनात एकटेपणा वाढत गेला. ती आई वडिलांना काही सांगत नव्हती, कारण त्यांना काळजी वाटू नये असं तिला वाटायचं. फोनवरती नेहमी हसून बोलायची, पण फोन ठेवल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. रात्री सगळे झोपल्यानंतर ती खिडकीत बसून अंधाराकडे पाहत राहायची आणि स्वतःलाच विचारायची की तिची चूक नेमकी काय आहे. अशाच दिवसात एक दिवस तिला कळलं की ती आई होणार आहे. त्या बातमीने तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा किरण उजळला. तिला वाटलं की आता सगळं बदलेल. घरात बाळ येणार होतं, त्यामुळे वातावरण बदलून जाईल आणि तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येईल. 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिच्या कुशीत एक गोंडस मुलगा आला. त्याचं नाव आरव ठेवलं गेलं. आरवला पहिल्यांदा हातात घेताना तिने अनुभवलेला आनंद शब्दात मांडणं अशक्य होतं. त्या छोट्याशा जीवाने तिच्या आयुष्यात पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण केली. तो हसला की ती आनंदी व्हायची, तो रडला की तिचं मन अस्वस्थ व्हायचं. त्याच्या छोट्या छोट्या हालचाली, त्याचे बोबडे बोल आणि त्याचं निरागस हास्य हेच तिच्या आयुष्याचं केंद्र बनलं. पण बाळाच्या जन्मानंतर तिच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या. रात्रभर जागून बाळाला सांभाळणं, दिवसभर घरकाम करणं आणि त्याचवेळी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणं, यामुळे ते पूर्णपणे थकून जायचे. तिच्या थकव्याकडे किंवा तिच्या भावनांकडे मात्र कुणाचं लक्ष नव्हतं. अनेकदा ती आरवला कुशीत घेऊन शांतपणे रडायची, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःलाच धीर द्यायची. दिवस सरत गेले आणि आरव 1 वर्षाचा झाला. त्याने नुकतीच चालायला सुरुवात केली होती. त्याची छोटी छोटी पावलं घरभर फिरत असत. तो पडायचा, पुन्हा उठायचा आणि पुन्हा चालण्याचा प्रयत्न करायचा. त्याला पाहताना सोनालीला वाटायचं की आयुष्यही असंच असतं. कितीही वेळा पडलं तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद शोधावी लागते. एक दिवस घरात पुन्हा मोठा वाद झाला. कठोर शब्दांनी तिच्या मनाला खोल जखमा दिल्या. त्या रात्री ती खूप वेळ जागी होती. आरव तिच्या शेजारी शांत झोपला होता. त्याचा छोटासा हात तिच्या हातात होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला स्वतःच्या आयुष्याचा खूप थकवा आला होता, पण त्याच वेळी तिला जाणवलं की या छोट्याशा जीवाला तिची गरज आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयशात त्याला आईचीच गरज भासणार होती. त्या क्षणी तिने स्वतःला हरवून न देता स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तिने आईला फोन केला आणि अनेक महिन्यांपासून मनात दडवून ठेवलेलं दुःख मोकळं केलं. ती खूप रडली. तिची आईही रडली, पण तिने एकच गोष्ट सांगितली, तू एकटी नाहीस. हे शब्द सोनालीसाठी आयुष्य बदलणारे ठरले. तिने मदत स्वीकारली, स्वतःच्या भावनांना महत्त्व दिलं आणि हळूहळू स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला. बदल लगेच झाला नाही, पण प्रत्येक दिवसासोबत ती अधिक मजबूत होत गेली. तिने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली, नवीन गोष्टी शिकल्या आणि स्वतःच्या अस्तित्वाला पुन्हा ओळख दिली. आरव मोठा होत गेला आणि त्याच्यासोबत सोनालीचं आयुष्यही नव्याने फुलत गेलं. अनेक वर्षानंतर जेव्हा आरव शाळेच्या मंचावर उभा राहून माझा हिरो माझी आई आहे असं अभिमानाने म्हणाला, तेव्हा सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, तर संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद होता. त्या क्षणी तिला जाणवलं की आयुष्य कितीही कठीण असलं तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. योग्य वेळी मिळालेला आधार, प्रेम आणि विश्वास माणसाला पुन्हा जगायला शिकवू शकतो. तिच्या आयुष्यातील जखमा कधीच पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत, पण त्या जखमांनीच तिला अधिक मजबूत बनवलं. म्हणूनच सोनालीची कथा ही फक्त दुःखाची कथा नाही, तर संकटावर मात करून पुन्हा उभं राहण्याची, मातृत्वाच्या अमर शक्तीची आणि आशेच्या विजयाची कथा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.